रूममध्ये क्षणभर शांतता. रियाचा चेहरा अजूनही पेनफुल, पण सियाचा चेहरा अचानक सिरियस होतो. सिया हळू पण ठाम. रिया फोन दे. रिया थोडी थांबते. तिला सियाचा आवाजातला बदल जाणवतो. ती हलकंसं हसणं थांबवते. आई रियाकडे बघते, थोडं समजावून. रिया, तू तिच्याशी जरा नीट बोल. तिला कुणाशी तरी बोलायची गरज आहे. रिया हलकंसं मान हलवते. हो काकू, तुम्ही काळजी करू नका. आई सियाच्या डोक्यावर हात फिरवते आणि शांतपणे बाहेर जाते. दरवाजा बंद होतो. आता रूममध्ये फक्त सिया आणि रिया. काही सेकंद शांतता. रिया सॉफ्ट सिरियस टोनमध्ये, सिया काय झाले खरं, मला सांगशील का? सिया काही सेकंद काही बोलत नाही. तिचे डोळे भरायला लागतात. रिया तिच्याजवळ सरकते. अगं आत ठेवू नकोस, बोल. सिया शेवटी तुटते आणि सगळं सांगायला सुरुवात करते. अर्णवसोबतचं अंतर, तिचं कन्फ्युजन, कालचा कॉल, तिने पुन्हा काहीच बोलू न शकणं. दरम्यान फोन अजूनही बाजूला पडलेला, कॉल चालू. दुसरीकडे अर्णव शांतपणे सगळं ऐकत असतो. त्याच्या चेहऱ्यावर पेन होता, पण तो कॉल कट करत नाही. रूममध्ये सिया रडत, गिल्टमध्ये, रिया मला अर्णवशी माफी मागायची आहे. मी त्याला खूप दुखावलं आहे. तो खूप चांगला आहे आणि इतकं सगळं होऊनही तो अजूनही माझी काळजी घेतोय. रिया लक्षपूर्वक ऐकते. रिया थोडी प्रॅक्टिकल टोनमध्ये, सिया फक्त सॉरी बोलून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. सिया तिच्याकडे बघते. रिया मला एक सांग, तो तुझ्याजवळ येतो तेव्हा तुला कसं वाटतं? कम्फर्टेबल की इरिटेटिंग? हा प्रश्न ऐकून सिया शांत होते. ती डोळे बंद करते. तिला आठवतं अर्णव तिच्याजवळ आलेला क्षण, त्याचा आवाज, त्याची नजर, तो हलकासा स्पर्श. तिच्या चेहऱ्यावर हळूहळू सॉफ्टनेस येते. ओठांवर हलकं हसू येतं आणि नकळत लाजते. रिया लगेच नोटीस करते. रिया चिडवते, ओहो मॅडम लाजतायत. म्हणजे फिलिंग इरिटेटिंग नव्हती, क्लिअरली. सिया लाजत खाली बघते. रिया प्लीज. रिया हसते. म्हणजे क्लिअर आहे, तुला तो आवडतो, फक्त तू ॲक्सेप्ट करत नाहीस. सिया काही सेकंद शांत होते आणि मग पहिल्यांदाच ओपनली, सिया हळू पण मनापासून, हो मला तो आवडतो खूप. हे कधी झालं माहीत नाही, पण अर्णव जेव्हा माझ्याजवळ येतो तेव्हा मी सगळं जगाचा विसर पडतो. दुसरीकडे अर्णव हे ऐकतो. तो कम्प्लिटली स्टिल आणि शॉकमध्ये. त्याच्या डोळ्यात सरप्राईज आणि हलकीशी चमक. रूममध्ये सिया पुढे बोलते, तो जेव्हा माझ्याजवळ असतो ना, मला सेफ वाटतं, पण मला भीती पण वाटते की मी पुन्हा हर्ट होईल किंवा त्याला हर्ट करेन. रिया तिचा हात धरते. रिया सॉफ्ट पण स्ट्रॉंग टोनमध्ये, लवमध्ये गॅरंटी नसते सिया, पण जर तू प्रयत्न नाही केला तर रिग्रेट नक्कीच राहील. सिया त्याच्याकडे बघते. रिया आणि हॉनेस्टली तो मुलगा तुझ्यावर खूप प्रेम करतो हे दिसतंय. सिया डोळे पुसते. सिया थोडं ठाम होत, मग मला त्याच्याशी प्रॉपरली बोलायचं आहे यावेळी खरं. रिया हसते. बस ही झाली ना माझी सिया. इतक्यात फोनमधून हलका आवाज येतो. दोघींचं लक्ष जातं. स्क्रीन कॉल स्टील ॲक्टिव्ह. सिया फ्रीज होते. रिया शॉकमध्ये, एक मिनिट, कॉल चालू होता? दुसरीकडे अर्णव हलकंसं स्मित करत. अर्णव फोनवरून शांत पण हलक्या मजेत, हो आणि सगळं ऐकलंय मी. सिया कम्प्लिटली शॉक्ड होते. तिचा चेहरा लाल होतो. रिया उप्स जिजू लाईव्ह टेलिकास्ट पाहत होते. अर्णव हलका हसत, हो आणि आज पहिल्यांदाच. सिया फुल बोलली. सिया काही बोलू शकत नाही, फक्त हलकंसं हसू आणि डोळ्यात पाणी. फोनवर हलकं काही सेकंद शांत. मग अचानक अर्णव थोडा ठाम आणि क्लॅममध्ये, सिया मी येतोय. हे ऐकताच सिया फ्रीज झाली. तिचा श्वास वाढतो. सिया अर्णव थांब मी, पण कॉल कट होतो. स्क्रीन कॉल इंडेड. सिया काही सेकंद तशीच उभी राहते. हातात फोन, चेहऱ्यावर टेन्शन प्लस नर्वसनेस. रिया लगेच रिॲक्शन देते. रिया चिडवत, ओहो जिजू फुल रोमॅन्टिक मूडमध्ये आहेत, थेट येतोय म्हणे. सिया थोडी घाबरलेली. रिया प्लीज मजाक करू नकोस. मी त्यांना काय बोलणार? रिया यावेळी सिरियस होते. ती सियाच्या समोर येते. रिया थोडं स्ट्रॉंग प्रॅक्टिकल टोनमध्ये, सिया
एक गोष्ट नीट ऐक. सिया शांतपणे तिच्याकडे बघते. रिया, जिथे तू सॉरी बोलणार होतीस तिथे तू आज तुझ्या मनाची गोष्ट सांगितलेली आहेस. क्षणभर पॉज घेत, रिया, पुढे काय करायचं ते फक्त तुझ्या हातात आहे. सिया लक्षपूर्वक ऐकते. रिया, तुला हे नातं पुढे न्यायचं आहे की तसंच अर्धवट ठेवायचं आहे हे तूच ठरवणार. सियाच्या डोळ्यात डिटर्मिनेशन यायला लागतो. रिया सॉफ्ट पण क्लिअर टोनमध्ये, आणि हो, नातं टिकवायचं असेल ना तर फक्त फिलिंग्स पुरेशा नसतात, एफर्ट्स पण लागतो. सिया हलकंसं मान हलवते. रिया हसते. बाकी जिजू येत आहेत, बेस्ट ऑफ लक. ती हलकंसं सियाच्या खांद्यावर हात ठेवते आणि रूममधून बाहेर निघून जाते. खाली हॉलमध्ये रिया खाली येते. सियाची आई चिंतेने, काय म्हणतेस सिया? रिया हसत कॉन्फिडन्स टोनमध्ये, आंटी काळजी करू नका, आता सगळं ठीक होणार आहे. आईच्या चेहऱ्यावर हलकं समाधान दिसतं. रिया, तिला फक्त थोडा वेळ आणि थोडं धैर्य हवं होतं. आता दोन्ही आहे तिच्याकडे. आई हळूच हसते. रिया, मी निघते आता. पुढचं काम जिजू आणि सियाचं. ती बाय करून तिथून निघून जाते. वर सियाची रूम. सिया एकटी, ती खिडकीजवळ उभी, मनात खूप विचार. सिया मनात, तो येतोय आणि यावेळी मी काहीच लपवणार नाही. ती डीप ब्रीथ घेते. तिच्या चेहऱ्यावर भीती अजूनही होती, पण पहिल्यांदाच तयारी पण आहे. संध्याकाळ. घराच्या बाहेर एक गाडी येऊन थांबते. सियाचं हृदय जोरात धडधडायला लागतं. ती खिडकीतून खाली बघते. अर्णव गाडीतून उतरतो. त्याचा चेहरा सिरियस, डोळ्यांत स्पष्ट डिटर्मिनेशन. सिया मनात, तो खरंच आला? तिचे हात थरथरतात. खाली आई दार उघडते. अर्णवला बघून थोडंसं स्मित करते. या अर्णव. अर्णव नम्रपणे, सिया आहे का वर? आई हलकंसं मान हलवते. हो आहे. अर्णव एक सेकंदही न थांबता वर जातो. वर सियाची रूम. दरवाजाजवळ हलका नॉक होतो. सियाचा श्वास अडकतो. अर्णव बाहेरून हळू आवाजात, सिया. क्षणभर सायलेन्स. सिया हळू दरवाजाच उघडते. दोघे समोरासमोर आय कॉन्टॅक्ट होतो, तेही इंटेन्समध्ये. काही सेकंद कुणीच काही बोलत नाही, फक्त दोघांचे श्वास. सिया खाली बघते. तिचे हात एकमेकांत घट्ट पकडलेले. अर्णव हळूहळू तिच्याकडे एक पाऊल पुढे येतो. सिया मागे सरकत जाते. कसा वाटला आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढे काय होणार आहे, सिया आणि अर्णवचा काय संवाद होणार आहे जाणून घ्यायचं असेल तर आत्ताच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.